भिवंडी ग्रामीण विधानसभा महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री महादेव जी घाटाल का आज फिर दिनांक 13 नवंबर 2024 को पड़गा बोरीवली जिला परिषद गट के पड़गा शहर, ढोले, भोकरी, कोशिम्बी, चिराडपाड़ा, सापे, तलौली, अर्जुन अली, बोरीवली तक घर घर जाकर प्रचार रैली का आयोजन किया गया। इस प्रचार रैली में मुख्य रूप से शिवसेना उपनेते ज्योतिताई ठाकरे, उप जिला प्रमुख गोपाल पाटिल, तालुका प्रमुख कुंदन पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के तालुका प्रमुख गणेश गुलवी के साथ साथ भारी संख्या में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के शिवसैनिक, महिला और पुरुष तथा मतदाता व महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने सभी मतदाताओं से दिनांक 20 नवंबर 2024 को मशाल वाली बटन दबाकर ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताने की अपील की। कारण मला जवळजवळ मी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आदिवासी विकास प्रकल्प आढावा समिती सदस्य हे छोटे मोठे पद माझ्याकडे होते, परंतु आता मातोश्रीने माझ्यावर म्हणजे खास करून उद्धव साहेबांनी माझ्यावर जो भिवंडी ग्रामीणचं जबाबदारी टाकली। मी तुम्हाला सांगतो का लीडचं तर आपण पाहता आमच्या सकाळी आमचे 9 वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत ही जी आपल्या मागे जी जनता उभी आहे ही ज्या आशाने आहे की मला वाटतं का जो लीड जो आहे आम्ही 50,000च्या पुढे लीड घेणार। त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण पाहता आमच्या राज्याच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, आमच्या तालुका प्रमुख कुंदनजी पाटील साहेब यांनी प्रचारामध्ये कशा प्रकारची जी याच्यामध्ये जोर पकडलेला आहे, जनता आमच्या पाठीशी आहे। म्हणून महाविकास आघाडीच्या आता येणारा सरकार आहे महाविकास आघाडीचं 100% येणार आहे। त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी भिवंडी ग्रामीणमध्ये नसून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास कामं जरूर 100% होतील। जी गेले 2014 पासून प्रलंबित असलेली कामं या खास करून या भिवंडी ग्रामीणमध्ये ज्या आपल्याला 10 वर्ष या ठिकाणी प्रतिनिधी करणारे जे प्रतिनिधी आहेत राज्याचे आमदार म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं या भिवंडी ग्रामीणमध्ये काम केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही निश्चित या भिवंडी ग्रामीणमध्ये जेवढी कामं पेंडिंग जे राहिलेले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून 100% आणि ही हाच दिवस आलेला आहे एक गद्दारांना विकासाची झाली नाही। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला महादेव घाटाल साहेबांसारखा एक चांगला उमेदवार दिला। 10 वर्षे त्या व्यक्तीने सरपंच पद घेतले, 5 वर्षे जिल्हा परिषद मेंबर होते आणि 5 वर्ष आदिवासी कक्षाचे ते सदस्य होते। या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचं काम बघितलं ना, मी तालुका प्रमुख या नात्याने पूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये फिरतोय, आदिवासी पाड्यांमध्ये फिरतोय। असा एकही आदिवासी पाडा नाही की तिथं महादेव घाटाल साहेबांना कोण ओळखत नाही आणि फक्त ओळखत नाही तर ते स्वतःहून सांगतात की आम्हाला घाटाल साहेबांनी खावटी आणून दिली, आम्हाला घाटाल साहेबांनी किराणे दुकानं टाकून दिली, आम्हाला घाटाल साहेबांनी घरकुल योजना दिली। अशा अनेक योजना घाटाल साहेबांच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांना गोरगरीब जनतेला मिळाल्या आहेत। बरोबर 10 वर्षापूर्वी याच निवडणुकीच्या रणनीतीमध्ये काँग्रेसमध्ये सरकारमुळे यांच्या माध्यमातून निवडून आले। आता ते महादेव घाटाल यांच्या पाठीमागे काय वाटतं? बघायला गेलं तर मी महादेव घाटालच्या पाठीमागे, मी मातोश्रीच्या पाठीमागे, मी शिवसेनेच्या पाठीमागे, शिवसेनेने जो उमेदवार दिला त्याच्या पाठीमागे मी असतो। तुम्हीच मला प्रश्न केला का 10 वर्षापूर्वी तुम्ही युतीचे उमेदवार जे होते त्यांच्या पाठीमागे होते? हो, नक्की होतो आणि खूप भरोशाने आम्ही लोकांकडे गेलो होतो, मतं मागितली होती। परंतु आज जर बघत असाल तुम्ही या लखलखत्या उन्हामध्ये बघा, पाठीमागे जर कॅमेरा पेटवला तुम्हाला माहिती पडेल की जनता खरोखर रागावलेली आहे। तर 10 वर्षे ज्यांना संधी दिली त्या मातोश्रीने ड्रायव्हरला उमेदवारी दिली आणि आम्ही जनतेने त्याला आमदार बनवला। ताई, काय सांगाल या प्रचाराचा जे भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील 21 जिल्हा परिषद गटामधील सुरुवातीचा प्रचाराचा नारळ वज्रेश्वरी या ठिकाणी मंदिरामध्ये फोडण्यात आला आणि आज प्रचाराचा 21 जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा हा पडगा आणि बोरिवली गटातील शेवटचा दिवस आहे। कशा पद्धतीने गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रचार सुरू आहे, काय प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? सतत जो उत्साह आमच्या सगळ्या मतदारांचा, सर्वसामान्य जनतेचा आम्हाला पाहायला मिळतो या प्रचाराच्या माध्यमातून तो अभूतपूर्व आहे। म्हणजे गेले अनेक वर्ष या राज्यामध्ये, या देशामध्ये निवडणुका होतात, पण त्या निवडणुकांची एवढी आतुरतेनं वाट पाहणारा मतदार यावर्षी मी पहिल्यांदा पाहिला।
हा मतदार वाट पाहतोय की कधी एकदा ही प्रचंड वाढलेली महागाई आहे त्याच्या विरुद्ध मला मत देता येईल, या राज्यामध्ये जी प्रचंड बेरोजगारी आहे त्याचं मला कधी मत देता येईल, या राज्यामध्ये जे आमचे युवक आहेत या युवकांच्या हाताला काम नाही आहे मला कधी मत देता येईल, या राज्यामधली महिला सुरक्षित नाही आहे, मग ती लहान बालिका असेल की 85 वर्षाची वृद्धा, ही महिला सुरक्षित नाही आहे मला कधी मत देता येईल. माझ्या हक्काचा उमेदवार निवडून माझ्या हक्काचं राज्य आणि हक्काचं मंत्रिमंडळ मला जर करायचं असेल तर माझ्या भागातला योग्य उमेदवार मला निवडून द्यायला हवा, ही समज आणि ही जाण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. आपण भिवंडी ग्रामीणच्या पडघा आणि बोरिवलीचा उल्लेख केला हो. पडघा बोरिवलीमध्ये प्रचार संपून आता आम्ही पुढच्या गावाला निघतोय, परंतु पडघाकरांचा बोरिवलीकरांचा प्रचंड उत्साह, त्यांचं आमच्या पाठीमागे असलेलं प्रेम, म्हणजे बऱ्याच ठिकाणी उमेदवार जात असताना वरून पुष्पवृष्टी करणं अशासारखा जो आम्ही एक वेगळा आनंद सोहळा अनुभवला. मला असं वाटतं लोकांच्या मनात या वेळेला फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे, या वेळेला लोकांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकार, या वेळेला या भिवंडी ग्रामीणमध्ये सगळ्या जनसामान्यांच्या जे बोट जाणार आहे ते बोट मशालीचं बटन दाबण्यासाठी, आणि त्यामुळे या भिवंडी ग्रामीणमध्ये आपला जो परिवर्तन हवा, बदल नवा आणि आमचा उमेदवार भावी आमदार हवा, ही जी एक सगळ्यांची मनापासून इच्छा आहे ती पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे महादेव घाटाळ साहेब आहेत ते भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जर पाठीमागचा विचार केला तर 20 ते 25 वर्ष ग्रामपंचायत त्यांनी हाताळली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये ते गेले आणि आत्तापर्यंत जो जे काही काम करण्याची पद्धत आहे याचा कितपत फायदा होताना तुम्हाला दिसतो? आपण प्रचंड 21 जिल्हा परिषद गटामध्ये फिरलेले आहात. नक्की आपण पाहतो. आपण पाहिलं की जो उमेदवार ज्याला समाजोपयोगी ज्ञान आहे, जो उमेदवार ज्याला प्रशासकीय ज्ञान आहे आणि असा उमेदवार ज्याची नाळ समाज तळागाळातल्या लोकांशी जोडलेली आहे, अशा प्रकारचा उमेदवार महाविकास आघाडीने यावेळेला भिवंडी ग्रामीणमध्ये दिलेला आहे. स्वतःचं असं वेगळं अस्तित्व असणारा महादेव घाटाळ, मग त्याचे स्वतःचे संपर्क आदिवासी समाजाचा असून आदिवासी जेवढ्या काही योजना आहेत या आदिवासी विभागाच्या माध्यमातून या भिवंडी ग्रामीण क्षेत्रात गेले अनेक वर्ष पोहोचवण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलंय. पण केवळ आदिवासी समाज नव्हे, आदिवासींच्या बरोबर जो इतर बहुमल समाज आहे, मग तो कुणबी असेल, तो आगरी असेल, तो वैश्यवाणी असेल, तो ब्राह्मण असेल, जो कोणी समाज आहे या प्रत्येक समाजातल्या लोकांच्या बरोबर जनसंपर्क अतिशय दांडगा आपल्याला महादेव घाटाळांचा पाहायला मिळतो. अतिशय नम्र, सुस्वभावी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि भिवंडीचा विकास करायचा असेल, आपल्या भिवंडी ग्रामीणचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीने प्रशासकीय ज्ञान असणारा उमेदवार आवश्यक होता. आणि मला असं वाटतं महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा प्रशासकीय ज्ञान असलेला आहे. जसं उद्धव साहेब निर्मोही आहेत, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. मला असं वाटतं महादेव घाटाळांनी आतापर्यंत केलेली समाजोपयोगी कामं ही निस्वार्थीपणे केलेली आहेत आणि त्यामुळे एक चांगला समाजाच्या सेवा करण्याचा बेस त्यांना मिळालेला आहे. आणि या अनुषंगाने याचा नक्कीच फायदा भिवंडी ग्रामीणमध्ये मशालीला, आमच्या महाविकास आघाडीला आणि महादेव घाटाळ यांना होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण पाहतोय, गॅस सिलेंडर 3 मोफत दिले जाते आहेत. या अशा भरघोस या महायुती सरकारने या घोषणा केलेल्या आहेत. याचा काही परिणाम या तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार, महायुती सरकार, काय तुमचं मत काय आहे? मी याच्यापूर्वी साताऱ्याला प्रचाराला गेले होते आणि तिकडे कुणीतरी एक महिला सहज म्हणाली की ताई आता या मागच्या सरकारने आम्हाला 7,500 रुपये दिले. आणि तेवढ्यात मी काही बोलायच्या आधीच दुसरी महिला म्हणाली अगं 7,500 नाहीत ग, ती 7.5 आहे 7.5. मग मी तिला प्रश्न केला बाई 7.5 का ग? तिने सांगितलं या सरकारने 7,500 रुपये दिलेले असतील, मात्र 7,500 देऊन आमचे 15,000 उकळलेले आहेत. कारण महागाई वाढलेली आहे, तेलाचे भाव वाढलेत, आट्याचे भाव वाढलेत, पाण्याचेही भाव वाढलेत, अगदी GSTचा असेल किंवा प्रत्येक गोष्टीवरचा टॅक्स असेल, या टॅक्स रूपाने हे सरकार लोकांच्या खिचाला कात्री लावून ते पैसे वसूल करतं आणि एका बाजूने दिल्याचा आभास करतं. ही गोष्ट माझ्या ग्रामीण भागातल्याही माता भगिनीकडे पोहोचलेली आहे. एक भाग चांगला आहे की 1,500 रुपये तिला मिळतात, पण 1,500 रुपये देऊन अवहेलना करणं का? तर 1,500 रुपयामध्ये महिन्याभराचं किराणा सामानही येत नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवलंय महिलांना सन्मानानं काही द्यायचं असेल तर किमान 3,000 रुपये माझ्या माता भगिनींना मिळाले पाहिजेत. महागाई जी वाढलेली आहे त्या महागाईच्या अनुषंगाने 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून
मिळवले पाहिजेत अशा प्रकारची भरघोस आणि भरभक्कम अशा प्रकारची ठोस योजना या महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे। तुम्ही 3 सिलेंडरचा उल्लेख करता, 500 रुपयामध्ये कमी रुपयामध्ये आमच्या माता भगिनींना वर्षाला 6 सिलेंडर मिळणार आहेत। तर अशा प्रकारे विकास कुठे आहे हे जर आपण तुलनात्मक पाहिलं तर नक्कीच आमच्या महिलांचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे। उद्धव साहेबांच्या काळात कोणतीही महिला कोणतीही माता भगिनी असुरक्षित नव्हती। आज जेवढं प्रमाण या 1500 रुपये देऊन सुद्धा असुरक्षिततेचं आहे ते प्रमाण त्या काळात नव्हतं आणि त्यामुळे आमच्या महिलांना सन्मानाच्या वागणुकीबरोबर सुरक्षितता असली पाहिजे ही त्यांची भावना आहे आणि म्हणून मला वाटत नाही 1500 रुपयाचा फार काही फरक या महाविकास आघाडीच्या मतांवरती पडेल। उलट उत्स्फूर्तपणे स्वतः महिला पुढे येऊन आपलं स्वतःचं मत प्रदर्शित करतात आणि त्या इतर महिलांना म्हणतात की 7.5 दिले नाही ग, या सरकारने 7.5 दिली। महाराष्ट्रामध्ये आपण घडताना पाहिल्या त्याच घडामोडी आज भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये सुद्धा घडताना पाहतोय। 1 ते 2 दिवसापूर्वीच्या घटना घडल्या, याचा परिणाम काही या भिवंडी ग्रामीण मतदारसंघावर होऊ शकतो? मुळात कसं आहे ना की जे काही आहे ते सगळं माझंच आहे, जे काही आहे ते सगळं मलाच मिळालं पाहिजे ही सत्ता पिपासू वृत्ती कोणत्याही राजकारण्याच्या मनामध्ये असता कामा नये। संविधानानं प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं कुठेही अवमूल्यन होता कामा नये। पण भिवंडी ग्रामीणमध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणालात ते संविधानाचं अवमूल्यन झालेलं दिसतं। कुणीही महिला, कुणीही उमेदवार, कुणीही सर्वसामान्य नागरिक त्याला वाटतं की मी माझ्या भागाचा विकास करू शकतो म्हणून निवडणूक लढवली पाहिजे। मात्र ही निवडणूक लढवत असताना ती निवडणूक जो लढवायला जाईल त्याच्या गोडाऊनवरती जाऊन छापे मारा, ती गोडाऊन तोडून टाका, घरापर्यंत बुलडोझर न्या, ही जी राक्षसी वृत्ती आहे, जी घटनेला छेद देणारी आहे, जी संविधान जे आम्हाला सांगतं त्याप्रमाणे चालणारी नाही, ती थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकार येत्या 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल का या भिवंडी ग्रामीण मतदारसंघावर? केवळ भिवंडी ग्रामीणवर नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेवर येत्या 23 नोव्हेंबरला हा महाविकास आघाडीचा झेंडा, भगवा झेंडा फडकणार आहे। प्रचंड बहुमताने संविधानाचं रक्षण करायचं होते। पुन्हा एकदा आमचा आवाज करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार जर आपल्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर वेळ आणि एकच नाव, एकच निशाणी मतात, हे मतदार बंधूंनो प्रचंड बहुमताने विजयी करा। महाविकास आघाडीचे लोकप्रिय लाडके उमेदवार महादेव खटाळ यांना येत्या 20 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी महाविकास आघाडीचे लोकप्रिय लाडके उमेदवार महादेव खटाळ यांचं या नगरीमध्ये आगमन झालं आहे। बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतारीला, आपली निशाणी मॅडम चला मरीन जाग्यांना हटवूया, या मरीन जाग्यांचं वर्चस्व कमी करूया। अनेक वर्ष आपल्या भागामध्ये दलालांना हटवण्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते इथे लावू नका। तुमचं गाव आपलं गाव आपल्याला पोहोचलंय, गावात सगळी मंडळी आपली वाट पाहतायत। आपला बुलंद आवाज पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते चला पुढे चला, गद्दारांना गाडूया। पुन्हा एकदा महाराष्ट्र हिताच्या सगळ्यांच्या महाराष्ट्र हिताची मशाल, उद्धव साहेबांनी ठेवली करायचे या कामाच्या मशाल अतिशय महाविकास आघाडी
आघाडीचा जय हो. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं. आपली निशाणी मशाल मशाल निशाणी मशाल मशाल. आपली निशाणी पीछे आओ. तिकडे क्या सगळे क्या तुम्हारे साथ है. बरोबर. महाविकास आघाडीचा आपली निशाणी मशाल मशाल मशाल. महाविकास आघाडीचा या ठिकाणी मशाल, या मशाल